20 मेला आपल्याला राजन विचारेंना परत हॅट्रिक करून त्या ठिकाणी आपल्याला बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मशाल चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे। ही निवडणूक राजन विचारे साहेबांची या मतदारसंघाची एकटी निवडणूक नाही, तर या देशाची घटना वाचवण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक गद्दारांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक या देशामध्ये जाती धर्म पसरवणारे आणि लोकांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे त्यांना जागा दाखवणारी निवडणूक आहे। मित्रांनो, आपण बघताय का यांच्याकडे कोणते मुद्दे शिल्लक नाही। बरंच काही वक्त्यांनी सर्व मुद्दे मांडलेले आहेत, आपण रोज ते बघताय, पण आता फक्त आले झाले गेलं की सकाळ संध्याकाळ फक्त हिंदू मुस्लिम, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। यांना कॉमन सिव्हिल कोड आणायचा आहे आणि त्याच्यासाठी ते म्हणतात आपल्याला शरीयत कायदा नको म्हणून कॉमन सिव्हिल कोड आणायचा आहे। केरळमध्ये ख्रिश्चन समाज आहे, नॉर्थ ईस्टमध्ये ख्रिश्चन समाज आहे, त्या ठिकाणी त्यांचा राहणं सहन हे सगळं वेगळं आहे। आदिवासी समाजाचा हिंदू संस्कृती प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाची संस्कृती वेगवेगळी आहे। तर ह्या सगळ्या संस्कृतींना आपल्याला संपून एक संस्कृती करता येईल ती शक्य नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी ती घटना बनवली आणि कॉन्स्टिट्यूशन बनवलं, ज्याच्या माध्यमातून एक मुठ त्यांनी बांधली आणि या देशाला ती घटना दिली। आज आपल्याला ती घटना वाचवायची आहे आणि सर्व समाजाला आपल्याला न्याय देण्याचं काम करायचं आहे, रोजगार द्यायचा आहे। आदिवासी असेल, महिला असेल, प्रत्येक घटकाला जे मागील 10 वर्षामध्ये यांनी न्याय दिलेला नाही। राहुल गांधींनी म्हणून काँग्रेस पक्षाने ते म्हटलं की आम्ही 5 नाही आणि 25 गॅरंटी देणार आहोत। हे सांगण्याची पारी का आली? याच्याकरता आली की यांनी न्याय केलं नाही, यांनी समाजावरती देशामध्ये अन्याय केलेला आहे। मित्रांनो, 20 मेला आपल्याला राजन विचारेंना परत हॅट्रिक करून त्या ठिकाणी आपल्याला बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मशाल चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज, जय भीम।